आलो जागर जागर डोंगर माथ्याला, गेल लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, ये ललाटी भंडार दूर लोटून दे अंधार. मला खरंच या गोष्टीचं अभिमान आहे की मी अशा स्पर्धेतनं पुढे आलेली आहे जिथे सगळं खरं होतं. गाणं शिकतात म्हणजे नक्की काय करतात तर एवढं अज्ञान होतं. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई दंगा मांडतो. त्यावेळेला मी आकाशवाणी जॉब पण केलेला आहे की हा म्हणजे आता, आणि तेव्हा कामवाली बाई ही काही संकल्पना नव्हती. त्याच्यामुळे आईला बरं नाही तर मग मुलगीच करणार म्हणजे असं. लटपट 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 तुझं चालन ग मोठ्या नखऱ्याचं, चालन ग मोठ्या नखऱ्याचं. त्या स्पर्धेत ना माझं एक गाणं होऊ दे बस, नंतर मग मला मी आऊट झाले तरी चालेल, पण माझं एक तरी म्हणजे ह्या लोकांसाठी जी लोक आपल्याला बोलतात की तू का न जा तू का न, तर एक गाणं झालं पण झालं असं. तू माझी सावली देवा, तू माझी सावली, मी सामोरी जाते, मला ते जमलं पाहिजे, मी त्यासाठी काय केलं पाहिजे, हा शेवटी आपला आपला अभ्यास असतो. अगदी तो आपल्याला करावाच लागतो, त्याला पर्याय नाही. मग तुम्ही कुठल्याही संधी येऊ द्या, मी तर तयार असते. आणि मला असं अनेक संधींना सामोरं अजूनही खूप इच्छा आहे, म्हणजे खूप छान छान संधी येऊ देत आणि छान छान संधींना मला सामोरं जायचंय. त्यात गोंधळ कोणता? बाई मी जोगवा 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 मागते, आणि त्याच्यात त्यांनी असं ऍड केलं की माझ्या दुष्काळी शेती मातीला पाणी ग मागते, बाई मी जोगवा 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 मागते. मग ते कोरस आहे, अग पाणी दे गो आई माझी तुळजा भवानी आई. म्हणजे शेतकऱ्याचीच अर्थता आहे त्या गोंधळामध्ये की पाऊस पडू दे, पीक पाणी चांगलं येऊ दे. तर तेव्हा नाही का लहान मुलांचे कपडे आधी आपण शिवायला असतात सुरुवातीला, तेव्हा मी छोटा फ्रॉक शिवून ठेवला होता. मी म्हणायचे की माझी मुलगी होईल तेव्हा मी तिला घालेन तो. आणि तुम्हाला फोटो आला तर ते झालं, ते तिने तो फ्रॉक घातलेला, तो फोटो पण आहे, मी तुम्हाला दाखवेन. तो फ्रॉक तिला झाला 2 वर्षाचे असतात. आरवा फायनान्स प्रस्तुत सेलिब्रिटी विथ गप्पांमध्ये 2010 सारेगमपचं पर्व गाजवलेली, घराघरात पोहोचलेली आणि महागायिका म्हणून किताब मिळवलेली, तिचा संघर्ष आणि जिद्द यामुळे तिने यश संपादन केलेलं आहे. तिच्या जीवन प्रवासात आज आपण थोडंसं डोकावणार आहोत आणि आठवणींना उजाळा देणार आहोत. स्वागत करूया महागायिका किताब मिळवलेली उर्मिला धनगर यांचं. नमस्कार. 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 मला आवर्जून आज सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुमचं पर्व चालू होतं ना, त्यावेळेस मी जॉब करायचे आणि सारेगमप म्हणजे गाण्याचा कुठलाही कार्यक्रम माझा फार आवडीचा असायचा. पण तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी स्वयंपाकात दिवसभर काम करून यायचं, स्वयंपाकात गुंतलेले असायचे. मुलांना सांगायचे उर्मिला आली की मला सांगा. आणि मी स्वयंपाक करत उर्मिला आली की सगळं बंद करायचं आणि उर्मिलाचं पूर्ण मी पर्व ते हे केलेलं आणि शेवटपर्यंत पहिल्याच वेळेस म्हटलं ही मुलगी जिंकणार आहे. ओके. तर मला इतका आनंद झाला की मी बोलले तो शब्द खरा झाला. म्हणजे तुम्हाला सांगू का, असा अनुभव मला खूप लोकांकडनं आलेला आहे की तू यायची असेल ना, मग आम्ही असं सांगायचो की तिचं आलं की सांगा. म्हणजे घरातल्या ज्या स्त्रिया असतील किंवा आपल्या माझ्या ओळखीतली कोणी जे मला ओळखत होते आधीपासून, तर अशा सगळ्यांचं ते असायचं की ती छान गाते किंवा तिचं आलं की सांगा. म्हणजे असं खूप मला नंतर खूप वेगळा आवाज, सुलोचनाताईंच्या नंतर जो खणखणीत आवाज ऐकायला मिळाला तो उर्मिलाचा. खूप छान प्रवास आहे तुझा. तुझ्या सारेगमच्या प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी आज एवढा सुंदर कार्यक्रम करतोय आपण, तर सुरुवात करूया एखाद्या सुंदर गाण्याने. ओके. गाणं मी जे सर्व परिचित आहे, माझं पहिलं प्लेबॅक, जिथून उर्मिला जास्ती आणखीन घराघरात पोहोचली, ते गाणं म्हणेन. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई दंगा मांडतो, सूर्य जळतो उन्ही तळतो, तरी कसा मोहरून फुली फळतो, शिवाराचा जीव कसा परिमळतो. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई दंगा मांडतो. वा वा वा,
खूपच छान. कान तृप्त होता तुमचा. थँक्यू. खूप छान. सारेगमचा प्रवास आम्ही पाहिलाय, पण त्या आधीचा प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. काय सांगाल? आधीचा प्रवास जसं इतर गायकांच्या आयुष्यात स्ट्रगल असतो तसं माझ्याही आयुष्यात होता, पण माझा स्ट्रगल आणखीन थोड्या वेगळ्या स्वरूपाचा होता. अगदी सुरुवातीपासून सांगावं लागेल म्हणजे माझं बालपण जे आहे ते पूर्ण चाळीत गेलेलं आहे. म्हणजे उल्हासनगरमध्ये योगेश नगर या चाळीत आमचं वास्तव्य होतं. बरं. आणि मी लहानपण म्हणजे अगदी 11वी पर्यंत जाईपर्यंत मी तिथे राहिलेली आहे. सो बरं. ती जी मंडळी होती तिथे त्या चाळीत राहणारी सगळी जळगाव, भुसावळ, धुळे हीच लोक होती. म्हणजे ह्या लोकांमध्ये मी लहानाची मोठी झालेली. त्याच्यामुळे त्यांची एक संस्कृती, त्यांचं हा. खाणं पिणं, त्यांचं राहणीमान हे सगळं मला खूप परिचित आहे. बरं. आणि पण एक आहे की तिथे सांगीतिक वातावरण नव्हतं. ही एक गोष्ट होती. म्हणजे उल्हासनगर सारख्या शहरात आपण हा. इमॅजिनच नाही करू शकत. बरोबर. तर तो एक लॉस होता. पण मला एक आवड होती म्हणजे टीव्हीवर जेव्हा लागायची गाणी तर ते बघून म्हणजे मला एक सवय होती की आता त्यावेळेला कसं एकच माध्यम होतं टीव्ही आणि हो. तिथे तो चित्रपट लागला की मग आपण ते गाणं लिहून काढायचं की अमुक हे एक गाणं ह्या चित्रपटात आहे. मग तो लागला चित्रपट की आवर्जून ते वही आणि पेन घेऊन बसायचं, हो. ते लिहून काढायचं आणि मग त्याच वेळेला ती पाठ पण होऊन जायची गाणी. हो. म्हणजे माझा तसा संबंध हिंदी गाण्यांशी अधिक राहिला बरं. मराठी गाण्यांपेक्षा. बरं. म्हणजे तेच आधी आवडीची गाणी किंवा ते आवड होती. त्यानंतर मग कॉलेजमध्ये मग थोडं वाङ्मय मंडळ भेटीला आलं. मग तिथून थोडं आणखीन ज्ञानात भर पडली की अरे अच्छा असं पण असतं, मग अशी गाणी असतात किंवा मग ते गाणी बसवणं. म्हणजे मला लहानपणापासूनच सवय होती की गाणं ऐकून बसवण्याची. बरं. एवढंच मी गात होते. शिकणं काय असतं गाणं हे मला माहितीच नव्हतं की बरं. काय म्हणजे गाणं शिकतात म्हणजे नक्की काय करतात, तर एवढं अज्ञान होतं. मग 12वीला असताना मी जेव्हा आम्ही शिफ्ट झालो बदलापूरमध्ये, तर मग तिथे थोडंसं सांगीतिक वातावरण मुळातच आहे. बरं. माझ्या वडिलांनी त्या शोध मोहीम केली मग त्यावेळेला की कुठे बुवा असं. अनेक क्लासेस पाहिले आम्ही, पण ते मनाला रुचेल पटेल असं फार कमी झालं. मग एक दिवस संगीत विद्यालय कुळगाव ह्या संस्थेचा शोध लागला, पप्पांनीच लावला माझ्या. आणि मग ती जागाच मला इतकी आवडली ना, मग तिथे ते माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं. पण तोपर्यंत मला अजिबातच ती गोष्ट मिळाली नाही. जे आता आपण पाहतो की खूप लोकांना ते लहानपणापासून मिळतं किंवा त्यांच्या घरामध्येच गाणं. म्हणजे मी आजकाल ज्या माझ्या बरोबरीच्या पार्श्वगायिका असतील किंवा अनेक ज्या स्पर्धेंमधनं पुढे आलेली मुलं असतील, त्यांचं मी एक गोष्ट पाहिलेली की त्यांना त्यांच्या घरातच त्यांचे आई वडील गातायत. कार्यक्रम म्हणजे काय हे त्यांना माहितीये, रेकॉर्डिंग्स म्हणजे काय ते त्यांना माहितीये. पण माझ्यासारख्या व्यक्तीला ते बॅकग्राऊंडच नाहीये सांगीतिक. म्हणजे कोणालाच माहिती नाहीये या गोष्टी. असं सगळं वातावरण आणि अशी लहानाची मोठी झालेली असल्यामुळे हे खूप उशिरा मला मिळालं. म्हणजे मी जवळजवळ SY ला होते तेव्हा मी गाण्याला सुरुवात झाली. म्हणजे त्याच्या पण अगदी लास्टला म्हणजे असं. पण मला गुरु खूप चांगले भेटले. म्हणजे म्हणतात ना ते काहीतरी असतं की ते होतच मुळात, पण ते बाहेर काढणारं कोणतरी आपल्याला लागतं. आणि ते सर होते, माझे गुरु होते पंडित अच्युत जोशी, जे मला त्या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून भेटले. आणि त्यांनी ते माझे कलागुण ओळखले आणि मला डायरेक्ट 3ऱ्या परीक्षेला बसवलं. त्यांनी ऐकलं मला आणि ते म्हणाले की तू वर्ष वाया घालवता कामाच नाही, तू डायरेक्ट 3ऱ्या परीक्षेला थिअरी प्रॅक्टिकल असं सगळं त्यांनी छान करून घेतलं आणि मी छान मार्कांनी उत्तीर्ण पण झाले. मग अगदी 2-3 वर्षात मी विशारद पण झाले. म्हणजे 2005 मध्ये मी विशारद झाले आणि एकीकडे माझं हे शिक्षण पण सुरू होतं. आता याच्यात स्ट्रगल काय आहे तर इकडे आल्यानंतर माझ्या आईला आजारपण म्हणजे थोडंसं सुरू झालं, तिच्या मानेत गॅप वगैरे. आणि मग तो स्ट्रगल वेगळा होता की ते संपूर्ण घर सांभाळून मग मला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्यावेळेला. कारण मध्यमवर्गीय कुटुंब, माझे वडील एकटेच कमावणारे, दोन्ही भावंड शिकणारी, मोठा भाऊ पण LLB करत होता, लहान भावाचं हे होतं कॉम्प्युटरचं क्षेत्र. तर ते सगळ्याच्या मध्ये मग मुलगी म्हणून ना ते जे आपण पाहत आलोय म्हणजे आत्ताच्या मध्यमवर्गीय कुटुंबातलं एक साधारण ते हेच असते. म्हणजे
की हा म्हणजे आता, आणि तेव्हा कामवाली बाई ही काही संकल्पना नव्हती. त्याच्यामुळे आईला बरं नाही तर मग मुलगीच करणार, म्हणजे अशा पद्धतीने मग ते त्यावेळेला मला आठवते की मी म्हणजे खूप गोष्टी करत होते ऍट अ टाइम. म्हणजे मी 2005 मध्ये मी म्हणेन की मी BA पण झाले. बरं. त्याच्यानंतर मी विशारद पण झाले, म्हणजे तो एक अभ्यासाचा, पुन्हा घरातले हे सगळ्या गोष्टी. आणि नंतर मग पुढे जाऊन मग जेव्हा मी MA साठी घेतले ऍडमिशन, त्यावेळेला मी आकाशवाणी जॉब पण केलेला आहे. अरे वा. हा, मुंबई आकाशवाणी. कारण माझं मराठी लिटरेचर हा विषय घेऊन मी पुढे केलं. मला खूप आवडीचा विषय असल्यामुळे तर हे सगळं करून मी ते केलेलं आहे. म्हणजे असा स्ट्रगल आहे तो. तारेवरची कसरत. म्हणजे असं ते मी आठवते मला, मी खूप काम म्हणजे करून, म्हणजे आता विचार केला की बापरे आता नाही होऊ शकत, पण मी तेव्हा खूप असं करून मी ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मॅनेज. एवढा लांबचा प्रवास. त्यानंतर मग मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी लाईट म्युझिक पण केलं. बरं. हा, म्हणजे तो जो प्रवास होता ना, म्हणजे तो एक स्ट्रगलच आहे ना. समजा आता इथून बदलापूर पासून तिथे 2 तास जायला, 2 तास यायला, आणि ते शिकणं ते वेगळंच आहे. तो टप्पाच वेगळा होता माझ्या आयुष्यातला. आणि पण ना मजा यायची मला खूप, म्हणजे नवीन काही शिकायला मिळायचं. तर आकाशवाणीमध्ये पण मी त्या सगळ्या याच्यामध्ये सेटअपमध्ये असायचे. स्क्रिप्ट करायचे, आपल्याला कुठली गाणी लावायची आहेत, आपल्याला स्पॉट लावायचे, आपल्याला प्रोमोज लावायचे, ऍट अ टाइम खूप सारी कामं. पण काय होतं की गाण्याचा आनंद नाही घेता यायचा ह्या सगळ्या गोष्टी. हा मी एक अनुभव घेतला तिकडे. एक वर्षभर वगैरे केलं असेल मी काम तिथे. त्याच्यानंतर मग मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पण मी जेव्हा लाईट म्युझिक शिकायला गेले, तर ती पण एक जागा, मला ते वातावरण इतकं आवडायचं. इथून जे मी एवढा प्रवास करून वगैरे जे, पण ते सगळं मी विसरायचे. की तिथे गेल्यानंतर अचूक ठाकूर समोर असायचे आणि ते इतकं छान शिकवायचे. तर ते एक वेगळं होतं. पुन्हा क्लासिकल चालूच होतं सरांकडे. तर हे असा सगळा माझा प्रवास होता आणि हे सगळं स्ट्रगल होतं. आणि मग अचानक मग ती सारेगमपची संधी, म्हणजे ते होतंच आधीपासून, टीव्हीवर यायची जाहिरात, की मग दर ते ऑडिशन्स वेगळ्या चालू असायच्या. ते काळच वेगळा होता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही का, छोट्या छोट्या अशा उपनगरांमध्ये किंवा इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स असायच्या. ही म्हणजे आपली एक तयारीच असते की आपण प्रत्येक ठिकाणी आपण कुठे आहोत हे पाहतो जेव्हा, म्हणजे तेच आपलं एक हेच असतं की म्हणजे आपण घडत असतो नकळत त्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि एकीकडे शिक्षणाचं पण चालू होतं, आणि हे म्हणजे असं होतं आधीचं माझं स्ट्रगल आहे. म्हणजे एकदम स्ट्रगल करत करतच आपण तिथपर्यंत जातो, आणि तसा मार्ग मिळतच नाही खरं सांगायचं. जो यशस्वी होतो त्याच्या मागे सगळे असतातच गोष्टी. सारेगमप मध्ये गेल्यानंतर तो प्रवास कसा होता? पहिला कॅमेरा समोर आपण जातो, म्हणजे किती भावना कशी होते? आणि मी इमॅजिन, माहितीच नाही ना असं की काय, असं फक्त एवढं होतं की सारेगमात मला गायचंय. कारण त्या कार्यक्रमाचा दर्जा जो काय होता, किंवा स्थान जे काय होतं ना सर्वसामान्यांमध्ये, तू का नाही ग जात वगैरे असं जे असायचं ना, कारण ते भारीच होतं ना. मग तू एवढी छान गाते तर मग तू तिकडे कसे काय नाही जात, हे असायचंच. त्याच्यात आधीची जी 2 पर्व झाली महागायकची, ती मी दोन्हीची ऑडिशन्स दिली होती, पण नाही झालं माझं सिलेक्शन. नक्कीच काहीतरी कमतरता असणारच. पण मग तिसऱ्यांदा मग जेव्हा त्या ऑडिशन्स आल्या, तेव्हा माझ्या वडिलांनी असं ठरवलं की आपण पुण्यातनं ऑडिशन द्यायची. पुणे नाही झालं तर नाशिक नाही झालं तर मुंबई, अशी इतकी तयारी त्यांनी ठेवली होती. मग आम्ही त्या ठरल्याप्रमाणे पुण्याच्या ऑडिशनला, आमचं कोणीच नाहीये पुण्यात, एवढं असताना सुद्धा माझ्या वडिलांनी तो धाडसी निर्णय, मला आजही आठवलं की ते सगळ्या गोष्टी खूप मला म्हणजे हळवं व्हायला होतं. तर मग तेव्हा आम्ही ते पुणे ऑडिशनला जाऊन मग तिथे ऑडिशन दिली, तिकडे सिलेक्शन झालं. देन मुंबई ऑडिशन, आणि मग नंतर मूळ स्पर्धा. तर स्पर्धेचा अनुभव म्हणजे नवीनच. पहिला क्षण आठवतो का? हो, आठवतो ना. तो सांगा. म्हणजे आधी इंट्रोडक्शन राऊंड झाली होती आमची. 36 जे स्पर्धक निवडले गेले होते फायनलसाठी, त्यांची एक इंट्रोडक्शन राऊंड होती, आणि त्याच्यातच माझं खूप कौतुक झालं होतं. म्हणजे आमचे परीक्षक होते डॉक्टर सलील कुलकर्णी. मी म्हणजे त्या गाण्याची पण आणखीन एक वेगळी पार्श्वभूमी, की मला आधी वेगळं गाणं दिलं होतं, तर ते ऐन वेळेला आदल्या दिवशी मला सांगितलं की नाही तू हे गाणं गायचंय. म्हणजे मी अचानक ते गाणं, सो ते सुद्धा त्यांनी पाहिलं होतं की अचानक आलेलं गाणं सुद्धा इतकं छान.
तर मग ते तू म्हणजे तुझं गाणं ऐकल्यानंतर असं तळपता सूर्य दिसला वगैरे असे शब्दात त्यांनी ते आजही लक्षात आहे माझ्या. कोणतं गाणं होतं लटपट लटपट तुझं झालं ना. थोडक्यात? लटपट 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 तुझं चालन ग मोठ्या नखऱ्याचं, चालन ग मोठ्या नखऱ्याचं, बोलन ग मंजुळ महिनेच, बोलन ग मंजुळ महिनेच, नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चालन. म्हणजे अर्थात आता त्यावेळेला खूप छान तयारी होती आणि खूप आवडलं ते गाणं त्यावेळेला. आणि मला त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस पण दिलं त्यावेळेला. तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण मी असं मुळातच ठरवून गेले होते की त्या स्पर्धेत ना माझं एक गाणं होऊ दे बस, नंतर मग मी आऊट झाले तरी चालेल, पण माझं एक तरी म्हणजे ह्या लोकांसाठी जी लोक आपल्याला बोलतात की तू का न जा तू का न, तर एक गाणं झालं पण झालं असं. पण ती सुरुवातच अशी झाली. पुढे मग सगळ्यांनी पाहिलं. हा, पहिला क्षण मी सांगेल की पहिल्या एपिसोडला पल्लवी जोशी मला दिसल्या, कारण ते मुख्य होतं ना आकर्षण. म्हणजे त्या निवेदिकाच इतक्या सुंदर आणि त्या इतक्या हुशार, आणि त्या दिसल्यानंतर म्हणजे माझ्या पायातलं त्राणच गेलेलं. म्हणजे मी इतकं मला लटलट लटलं, तो माईक माझा असा म्हणजे असं, पण ते दिसलं नाही स्क्रीनवर. शेवटी आपली अवस्था ती आपल्याला माहिती असते, पण ते स्क्रीनवर नाही दिसलं. स्क्रीनवर म्हणजे मी जे कॉन्फिडंट दिसले ना, ते मला पण कौतुक वाटतं त्या गोष्टीचं, की ते दिसताना छान दिसलं म्हणजे. आणि गाणं पण फार सुंदर झालं. मला पहिल्याच याच्यामध्ये नी वगैरे मार्क्स मिळाले. आणि ते पहिलं गाणं जे मी गायले होते, भुई बेगाळली खोलं, ते आनंद मोडकांचं गाणं आहे. आणि त्यावेळेला आनंद मोडकांनी आमच्या परीक्षेत म्हणजे माझे मेंटॉर सलील कुलकर्णी यांना फोन करून ते सांगितले की कोण आहे ती मुलगी, छान गायलं तिने. तर ह्या ज्या गोष्टी घडत होत्या ना, की पहिल्याच वेळेला सगळे दखल घेतात आपली, किंवा आपण नोटीस केले जातोय, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. एवढे मोठे संगीतकार सांगतात नाही ओ लंबी रेस की घोडे वगैरे असं म्हणणं आपल्यासाठी. तर मला खूप या गोष्टीचा अजूनही आजही तितकंच असं छान वाटतं म्हणजे की अशी सुरुवात झाली आपली एवढी. खूप सुंदर. सारेगमप मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायलीत आणि खूप छान गाणी आम्ही ते एन्जॉय केली. काही सांगा कोणकोणत्या प्रकारची गाणी गायली? अनेक प्रकार गायला मिळाले मला. म्हणजे अगदी छोटा गंधर्वांचा असेल अभंग, ते वाडीवरल्या वाटासारखं सुद्धा गायलं म्हणजे रवींद्र साठेंच्या आवाजातलं, किंवा लागले मन परतीच्या वाटेवरती कौशल इनामदारांचं गाणं, असं हळूवार गाणं, किंवा म्हणजे अशी अनेक गाणी मी छान ठुमरी पद्धतीचं गाणं, पाहुणी प्यार भरी मुस्कान, म्हणजे अशा वैविध्यपूर्ण गाणी गायले असून सुद्धा जास्त लक्षात राहिली लोकांच्या ती म्हणजे लावणी. ते विशेष वाटलं लोकांना, ते जवळ वाटलं खूप, की तुझा आवाज त्याच्यामध्ये अधिक खुलतो असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण मी इतर पण मला प्रकार, शोभा गुरटूंची गाणी खूप आवडली माझ्या आवाजात, माणिकताईंची गाणी खूप आवडली, म्हणजे जे गायलं ते खूप आवडलं लोकांना. अच्छा, तसं मला छान वाटतं या गोष्टी. एखादा अभंग? हा, छोटा गंधर्वांचं पण मी गायले होते. तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी सावली, देवा तू माझी सावली, पाहता वाट तुझी पांडुरंगे पांडुरंगे, तू माझी माऊली, तू माझी सावली, देवा तू माझी सावली, देवा तू माझी सावली. काय वाटते. लागले मन परतीच्या वाट्यावर पण एक वेगळ्या पद्धतीचं गाणं, ते इतकं सुंदर गाणं. आणि ते मला त्याची एक अशी आठवण की सारेगमप नंतर गेटवेला एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात कौशल इनामदार आले होते आणि त्यांनी त्या आठवणीत मला, तू ते गायलं होतंस ना माझं गाणं, ते खूप छान गायलं होतंस. म्हणजे प्रत्यक्ष संगीतकार आपल्याला नंतर इतक्या 1-2 वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा आपल्याला ती गोष्ट जेव्हा सांगतो, तर
खूप मोठी गोष्ट आहे ही, की आपण त्यांचं गाणं गाऊन त्यांना आनंद दिला, हे विशेष. म्हणजे अशा खूप खूप आहेत. खूप आहे. त्यामध्ये तुम्हाला जे परीक्षक होते अवधूत सर अवधूत सर होते ना, त्यांच्या प्रतिक्रिया एक ऐकण्यासारख्या असायच्या. खूपच. म्हणजे मला काय सांगाल सांगायला त्यांची आवडेल आठवण? की आमच्या फॅमिली मधली लोक जे आहेत त्या वेळेला म्हणजे लहान लहान मुलं जी आहेत ते हे ऍक्ट करायचे. म्हणजे एक जण सलील कुलकर्णी होणार, एक जण अवधूत, एक जण अवधूत सर किंवा एक जण पल्लवी जोशी होणार, असं असं सगळे. आणि मग ते जे त्यांच्या कमेंट्स असायच्या ते सगळं ते असं म्हणजे इतकं पाठ झालं होतं सगळ्यांचं ते बघून. ते म्हणजे खूपच, म्हणजे मलाही खूप आवडतात त्या कमेंट्स, आजही मी पाहत असते ते. तुम्हाला आठवण करून द्यायची त्याबद्दल आठवण. तुम्ही आणि राहुल गाणं गात होते मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो. हो, काय सांगाल ती आठवण? हो, म्हणजे शब्द विसरलेला आणि आम्हाला ऐकणाऱ्याला कळत होता, अरे असं नाही रे, असं आहे. तो खूपच काय 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 शब्द गायला होता त्यावेळेला. आणि अलका याग्निक होता अलका याग्निक त्या होत्या. एपिसोडला. तर मला एक ते प्रेशर खाली मी असून, म्हणजे ते लोकांना दिसत नव्हतं, लोकांना असं वाटलं ही खूप कॉन्फिडंटली गाते वगैरे, पण मी हेच असायचे. पण हा माणूस जे गातो त्याच्यामुळे माझं इतकं काही हे नव्हतं. माझं खूप कौतुक झालं की तू शेजारचा माणूस बुवा एवढं हे करतो, त्यावेळेस हसली नाही. अवधूत सरांचा एक खूप छान कॉम्प्लिमेंट आली आहे तुम्हाला, तू वेडी आहेस, तू फार वेडी आहेस, असं जो चुकतो त्याला सांभाळून घेणारी एक गायिका मला मिळाली. असं ते आता ते काय नॅचरल. आता प्रत्येकाचं कसं आहे, आता त्या वेळेला त्या क्षणाला गायकाला बऱ्याच. पण असा गोंधळ झाल्यावर स्वतःला कसं सावरता येतं मग? का आपल्या गाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं, आपण काय गातोय शेवटी. आणि त्या माणसाला पण ते असे पण आहेत, बघितलेत मी नंतरच्या, ते जाणवून देतात की तू चुकतेस किंवा काय असं. आता आपण मग आपला शिकण्याचा उपयोग काय मग, जर अशा वेळेला जर आपण त्या व्यक्तीला पण नाही सांभाळून घेतलं तर. की ती पण गायक आहे, आपल्यासारखीच आहे, आपण एकत्र आहोत ह्याच पद्धत. ती मैत्री पण जास्त होती ना तो. तर ते काय एवढं काही मोठे पण नाही, पण असं न दाखवता ठीक आहे ना, होऊ शकतं असं, माझंही होऊ शकतं, आपलाही गोंधळ होऊ शकतो ना त्यावेळेस. अर्थात. कारण तिथे म्हणजे तुम्हाला सांगू का, ती स्पर्धा इतकी प्युअर होती ना. जे काही आम्ही गायलो त्या स्पर्धेमध्ये ते इतकं नॅचरल होतं आणि प्युअर होतं. आम्हाला टेक्स नव्हते. मला खरंच या गोष्टीचं अभिमान आहे की मी अशा स्पर्धेतनं पुढे आलेली आहे, जिथे सगळं खरं होतं. खरं म्हणजे इतकं खरं की स्पर्धकांना कशी ट्रीटमेंट दिली जायची, इतकी ते छान वातावरणात. म्हणजे मला खूप, अजूनही मी सारेगमपचे खूप आभारी आहे, कायम राहीन. म्हणजे कारण त्या स्पर्धेने मला खूप दिलं. म्हणजे माणसं मला एवढी भेटली, मोठमोठी अनुभव इतके दिले, ते वातावरण. म्हणजे मी शिकले ना, काय माहित होतं मला, म्हणजे असं बघायला गेलं तर. पण तिथे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सारेगमप मध्ये उर्मिला आणि लावणी हे एक गणितच जमलं होतं आणि त्यात सुलोचनाताईंची लावणी. सुलोचनाताई गाणं तुमचं ऐकायला आल्या होत्या, तो प्रसंग. बापरे, म्हणजे मी इतकी घाबरले होते त्यावेळेला की बापरे आता त्या आल्यात म्हणजे. आणि सर्वाधिक म्हणजे प्रत्येक एपिसोडला असं होत होतं की एकतरी गाणं त्यांचं होत होतं. आणि कौतुक पण तितकं. त्यात अवधूत सरांनी ते बालसुलोचना वगैरे, म्हणजे आता मी काय म्हणाले नव्हते, म्हणजे आता मला ते नाही, पण ते झालेलेच आहे. सुलोचनाताईंचा आवाज आणि तुझा आवाज म्हणजे खूप साम्य आहे. म्हणजे काय आहे की मी गायिका आहे, सो मी समोरच्या गायकांनी ते कसं म्हटलंय, जर तुम्ही इतर गाणी पाहिली तर मी तीही तशीच त्या गायकांनी कसा न्याय दिलेला आहे हे बघूनच मी ते गाणं हे करते, ग्रास्प करते आणि मग तसं म्हणण्याचा प्रयत्न करते. सो त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत असं झालं की ते कुठेतरी ती एक खणखणीतपणा जो म्हणतो जो तरांच्या बोलण्यात येतो, की तो जो खणखणीतपणा तो कुठेतरी साम्य होत असल्यामुळे ते लोकांना अधिक भावलं. आणि म्हणून ते त्यांना असं की नाही सेम असं, तसं नाही, त्या आहेतच मोठ्या, त्यांचा वेगळा आहे दर्जा आणि मी माझा व्हॉइस क्वालिटी वेगळी आहे किंवा काय. पण त्यांच्या गाण्यांनी खूप लोकप्रियता दिली. अजूनही कार्यक्रमांमधनं मला त्यांच्या गाण्यांची फरमाईश होते की एखादी लावणी होऊन जाऊयात आता. त्या एपिसोडला त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा म्हणजे त्या खूप म्हणजे त्या अभिलाषा किंवा राहुल यांचं खूप कौतुक करत होत्या. पण माझं आल्यानंतर तू नाही, तू राग नको म्हणू किंवा तुझं. तर ह्याच्यात पण मी असं म्हणेन की त्यांचा मोठेपण आहे. कदाचित त्यांना असं वाटत होतं की मी अजून चांगलं केलं पाहिजे, तर हाच दृष्टिकोन मी ठेवला. मला काही वाटलं नाही. पण ना मी सांगू, मी दुबईत पण कार्यक्रमासाठी गेले ना, तर तिथल्या महाराष्ट्र मंडळातल्या ज्या बायका होत्या
तर त्यातली एक बाई ती रडली मला भेटून, असं की आम्हाला खूप वाईट वाटलं तेव्हा, त्या सुलोचना बाई तुम्हाला अशा बोलत होत्या आणि तुमचं. तर मला इतकं जाणवलं की म्हणजे मला तर काही वाटलं नाही त्या गोष्टीचं, पण म्हणजे लोकांनी एवढं ते मनावर, कारण मला फोन पण त्यानंतर खूप असं आले की असं असं जाणवलं वगैरे, पण मी सांगितलं की मला नाही ते एवढं काही वाटलं. त्या मोठ्याच आहेत आणि त्यांचा तो अधिकार आहे की त्यांनी ते जेव्हा सांगतील तर ते आपण हे करून घेतलं पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. आणि त्या म्हटल्या पण शेवटी की राग नको म्हणू बाई. आणि ते सारखं आपल्याला जिंकायचंय हे ते सारखं म्हणत होते, आपल्याला जिंकायचंय, त्याच्यामुळे म्हणजे तो त्यांचा हेतू चांगलाच होता ना शुद्ध, आपण तसंच समजावं. पण लोकांचं ते एक मला असं खूप म्हणजे ते प्रेम होतं शेवटी लोकांचं माझ्या प्रती. सो मला ते पण गोष्ट आवडते की चल म्हणजे लोक पण आपल्याविषयी एवढा विचार करतात, इतकं मन लावून सगळ्यांनी पाहिलेलं आहे, तर मस्त. ती लावणी त्या एपिसोडला लवंगी मिरची होती. हा, ते पण गायले होते. पाहुनी प्यार भरी मुस्कान गायले होते, ते पण त्यांना खूप आवडलं होतं. अच्छा, ते ऐकवते. पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, तुझ्यावर जान करीन कुर्बान, तुझ्यावर जान करीन कुर्बान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान. महाराष्ट्राची महागायिका हा किताब मिळाला. त्यानंतर एका रात्रीच तुमचं आयुष्य बदललं का, आणि करिअरची सुरुवात कशी झाली पुढे? बदललं या अर्थाने आपण असतो तसेच, पण म्हणजे ती रात्र मला आठवते, म्हणजे तो जो क्षण जिंकतानाचा, म्हणजे एकूणच तो कार्यक्रम जे मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आणि इतकी माणसं आपल्या सपोर्टसाठी, जेव्हा एक ते नाही का, म्हणजे माझं नाव इतक्यांदा मोठ्या मोठ्याने घेतलं जातंय किंवा मला ते इतकं सपोर्ट करण्यासाठी इतकी माणसं आलेली, माझ्यासाठी म्हणजे कायच्या काही अनुभव होता हा. आणि म्हणली की नाही, हे जिंकणं हरणं तर राहू दे, पण ह्या माणसांसाठी आपल्याला छान गायचंय. आणि जेव्हा मी जिंकले ना, माझं नाव घेतलं, विठ्ठल आले होते त्या क्षणात, ते मला साक्षीदार होते आणि त्यांच्या हस्ते मला ते अवॉर्ड मिळालं. हे पण खूप मला म्हणजे भाग्यवान आहे मी, जे अर्थी म्हणते ते असं आहे. आणि ते त्या लोकांचा विजय होता तो, असं म्हणते. माझ्या मागे ही जी माझी फॅमिली होती किंवा मला जे समर्थक होते किंवा मी जिंकावं असं ज्या लोकांना वाटत होतं, आणि ही जी मंडळी एवढा सपोर्ट, म्हणजे मी तर स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं एवढं प्रेम. आणि ते दिसत होतं, म्हणजे त्या दोघांच्या तुलनेत मी आल्यानंतर जो आवाज होत होता, म्हणजे ते दिसत होतं, ते जाणवत होतं, त्या दोघांनाही ते जाणवत होतं. त्यासाठी पण मला कसं तरी वाटत होतं की त्यावेळेला पण पर्याय नव्हता, म्हणजे ते प्रेम मिळत होतं, हे नाकारता येणार नाही. तर त्या लोकांचा तो विजय होता, असं मला त्या क्षणाला खूप वाटतं. त्या स्टेजवर बरीच गाणी झाली. लल्लाटी भंडार खूपच त्यावेळेस माझं खूप आवडीचं गाणं आहे ते. नदीच्या पल्याड आईचा डोंगर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. हा यल्लम्मा देवीचा जागर यो भक्तीचा सागर. असं ते खूप पुढे मोठं गाणं. छान. ते मूळ गाणं कोणी गायलंय? ते अजय गोगावलेंनी गायलंय. हो, तेच विसरले होते. बरोबर. पण ते इतकं झालं की ते तुझंच गाणं आहे असं लोक गायलंय का. आणि नाही म्हणजे ते चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड वगैरे त्यावेळेला मिळाला होता. जो पण लेडीजचा आवाज कोणाचा येतात? नाहीच आहे.
अजय गोगावले म्हणजे आम्हाला असं वाटतं की उर्मिलानेच गायलंय ते. ते तेव्हा झालं होतं, म्हणजे तुझ्यामुळे ते गाणं अजून पॉप्युलर झालं वगैरे हो. असं. पण नंतर मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की हो. चल छान, मला छान वाटतं ह्या गोष्टी. अजय अतुल यांच्यासोबत कधी गाण्याची संधी मिळाली का? हो, म्हणजे खूप वर्षांपूर्वी, म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं त्यावेळेला. लग्न म्हणजे असं एक महिन्यानंतर वगैरे होतं, असं काहीतरी ती वेळ होती. आणि तेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं, अजय गोगावलेंनी. तर मस्त छान होती म्हणजे गोष्ट ही. माझा मोठा भाऊ होता माझ्या बरोबर, आम्ही गेलो. तर त्यांनी रेकॉर्ड केलं गाणं. एक साधारण पॉलिटिकल असा बॅकग्राऊंड असलेलं असं गाणं होतं ते काहीतरी, म्हणजे कथानकाच्या दृष्टिकोनातनं. की एका गावात त्या निवडणुकीचा काळ आहे वगैरे, असं असं काहीतरी होतं त्या गाण्यात, मला आठवतंय तेवढं. मग एक अंतरापर्यंत आम्ही रेकॉर्ड केलं आणि ते इतके खुश होते ना, मला अजूनही तो दिवस आठवतो. म्हणजे ते प्रत्येक याला म्हणजे ते खूप कॉम्प्लिमेंट करत होते. आणि ते विचार करत होते, मी विचार करतोय की माईकवर तुझा असा थ्रो जातोय, म्हणजे तुझा थ्रो किती चांगला आहे वगैरे. म्हणजे ते त्या गोष्टी ते पाहत होते, म्हणजे काय क्वालिटीज आहेत आवाजाच्या. आणि हे मी गायिका म्हणून माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती, कारण ते किती मोठे आहेत आपण कोणी सांगायलाच नको म्हणजे. आणि ती व्यक्ती आपल्यातले गुण हेरते किंवा आपण त्यांच्याकडे गातो, ही खूप सौभाग्याची गोष्ट होती. पण समहाव ते गाणं रेकॉर्ड केल्यानंतर मग ते मला म्हणाले की दुसरा अंतरा पण आपण करणार आहोत, पण तो नंतर आपण करूया असं. आणि मग नंतर आम्ही असा निरोप घेतला होता. अगदी मी लग्नाचं आमंत्रण वगैरे त्यांना केलं होतं, जे आठवतंय मला त्यावेळेला. पण ते नंतर नाही मग झालं दुसरा अंतरा. आणि काहीच नाही आपण बोलू शकतो. पहिलं झालं ते झालं का? नाही मला ते म्हणजे ते गाणंच नाही दिसलं कुठे किंवा. तर सो ते काय होतं ते आय डोंट नो. ते चित्रपटाशी खरोखर संबंधित होतं की मला असं काय आय डोंट नो. पण तो अनुभव आहे, तो पण माझ्यासाठी प्रेशियस आहे तो अनुभव, की मी त्यांच्या समोर उभी राहून गायलेली आहे. छान आहे गोष्ट. खूप छान. ह्या यशाच्या प्रवासामध्ये असा कोणता क्षण आहे जो आजही आठवलं तर डोळ्यात पाणी येतं? असे तर खूप क्षण असतील, पण जास्ती जो आठवतो तो म्हणजे जे माझं एक वेगळं आयुष्यात जिथून सुरुवात झाली, म्हणजे ते म्हणजे ऑडिशन्स सारेगमपच्या. मी जसं सांगितलं तुम्हाला की आम्ही पुण्याला गेलो त्या दिवशी. तुम्हाला त्याच्या आधी सांगते की त्याच्या आदल्या दिवशी ना मी इकडे अंबरनाथमध्ये महात्मा गांधी विद्यालय, तिथे मी इंटरव्ह्यू दिलाय संगीत शिक्षकासाठीचा. बरं. आणि तिथे मी छान याच्याने म्हणजे सिलेक्शनच्याच म्हणजे याच्यावर होते, आणि मला सांगणार होते की तुम्हाला उद्या कळवतो. पण तरीही माझ्या मनात कुठेतरी की उद्या आपण ऑडिशनला जाणार होते, ते जास्ती म्हणजे व्हावं अशी खूप इच्छा होती माझी. तर त्या अशा टप्प्यावर आम्ही तिकडे गेलो ऑडिशनसाठी. तर ऑडिशनचा तो दिवस आठवला ना की ते थोडंसं हे होतं, म्हणजे हळवं व्हायला होतं. कारण तुम्हाला सांगितलं की माझ्या आईचं तर आजारपण, म्हणजे ती खूपच हे होते. तिचे गुडघे अतिशय त्यावेळेला म्हणजे उभं पण नाही होती राहू शकत. अशा याच्यात ती दोघं माझ्या बरोबर ऑडिशनला आली होती. आणि पुण्याच्या त्या पहिल्या दिवशी म्हणजे आम्ही असं कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबलो होतो रात्रीचा. आम्ही तिथे वास्तव्य केलं. काही खाल्लं पण नव्हतं मला असं आठवतं, कारण ना रात्र झाली होती आम्हाला भरपूर तिथे पोहोचेपर्यंत. 11 साडे 11 झाले आणि तिथे आजूबाजूला ना काही नव्हतं. तर ते माझे वडील जाऊन ते काहीतरी मिसळ का काहीतरी घेऊन आले होते. तर माझ्या आईचं फार असायचं, नको ते खूप तेलकट बाहेरचं वगैरे, उगाच उद्या ऑडिशन आहे असं. तर मग मी काही एवढं विशेष ते खाल्लंच नाही. म्हणजे तसं बघायला गेलं म्हणजे ते त्या दिवशी अशीच मी झोपले, कारण आता एवढा प्रवास करून जे आम्ही गेलो होतो, घरी काय खाल्लं असेल त्याच्यावरतीच ते आम्ही होतो. तिने पण नाही खाल्लं, वडिलांनी खाल्लं. आणि मग आम्ही झोपून सकाळी ते पहाटे उठून नाही रांगेत उभं राहायचंय. ते जे असतं दिवसभर रांगेत, ते ऊन. सिम्बॉयसिस स्कूलला ऑडिशन होती. आणि मग माझ्या आईचं तिने काय खाल्लं, मग तिथे चहा, तिथे नशीब त्या ऑडिशन्सच्या दरम्यान तिथे चहाचे स्टॉल्स असतात, बिस्किट असतात, आपल्याला उपलब्ध होतं. ते सगळं असं चहा वगैरे घेऊन मी त्या रांगेत उभे राहिले. मग वरती बिल्डिंगमध्ये, मग आतमध्ये पुढच्या राऊंड्ससाठी अशा 3 राऊंड्स वगैरे झाल्या होत्या आधी. आणि मग मला असं सांगितलं की तुझं झालंय आता, उद्या पण यायचंय तुला ऑडिशनसाठी. फायनल ऑडिशन उद्या असं.
तर मग मला असं म्हणजे आमचं असं झालं होतं की आम्ही सोडलं होतं रूम. हा. मग आता काय पुन्हा पुन्हा इतक्या लांब आलोय. मग असं ठरलं की माझी मावशी खोपोलीत राहते. हा. मग तिच्याकडे आपण जाऊया, तिथे रात्र काढूया. कारण पूर्वी असंच होतं, हो, म्हणजे हो, हो. एवढं ते मॅनेज नव्हतं. करणं ते आता वाटतं ते सगळ्या हो ना. गोष्टी आपण खूप छान पद्धतीने करतो मॅनेज, पण तेव्हा नव्हतं तसं. नाही. सो आम्ही मग खोपोलीत मावशीकडे राहिलो. तिने छान आमचं केलं पाहुणचार. तिथे आम्ही सगळं तयार झालो. सकाळीच आम्हाला निघायचं होतं. पुन्हा आम्हाला तिथे वेळेत हो. 12 वाजता मला बोलवलं होतं. तिने ती भाजी भाकरीचं शिदोरी आमच्या बरोबर दिली होती, की तुम्ही परत कुठे. पण पूर्वी असं पण नव्हतं की आपण बाहेर खाणार नाही, वगैरे, नाही, असं प्रकारच नव्हता तेव्हा. तर ते जे काय असायचं ते घरून असायचं, म्हणजे घरातला डबा घेऊन जायचा, अशीच एक होतं. तर मग ते घेतलं होतं आम्ही बरोबर. आणि मग तिथून आम्ही निघाल्यानंतर ती जी धावपळ मला आठवते. मग ना आम्हाला असा एक टेम्पोवाला दिसला होता. तर त्या टेम्पोवाल्याला आम्ही थांबवून त्याने आम्हाला त्या बस स्टँड पर्यंत पोहोचवलं. मग तिथून आम्ही बसनी पुण्याला पोहोचलो. म्हणजे हा जो प्रवास. मग पुन्हा मी तिथे 12 वाजता पोहोचल्यानंतर पुन्हा ती ऑडिशनची प्रक्रिया सुरू होते. पुन्हा 2 राऊंड. आणि मग रात्री 9 वाजता माझा नंबर आला होता त्या मुख्य ऑडिशनसाठी. येस. आणि तोपर्यंत मी काही खाल्लं नव्हतं. माझ्या आई वडिलांनी देखील खाल्लं नव्हतं. हे मला अजूनही आठवलं की मला असं पोटात कसं तरी म्हणजे होतं, की ते पण कुठेतरी तिथे बाजूच्या रूम मध्ये बसले होते. आणि ते मग मध्ये लाईट गेले तिथे 9च्या आधी वगैरे. आणि मग ते त्यांनी बोलवून घेतलं मला, ये ना तू पण. मला असं कळलं की त्यांनी पण नाही खाल्लंय. मग मला आणखीनच कसं तरी रडू येतं मला त्या असं आठवलं तरी. मग त्यांच्याबरोबर मी ते खाल्लं थोडेसे 2-4 घास. आणि मग ऑडिशन माझी ती 9 वाजता त्यांनी मला आतमध्ये बोलवलं. आणि मग ती ऑडिशन झाली आणि मग सिलेक्शन झालं. मग तो आनंद, ते दोघंही म्हणजे मी माझं एकटीचं नाही आहे ते, बरोबर ती दोघं पण माझ्या बरोबर होती त्या प्रसंगात. आणि म्हणून मग पुढचा सगळा प्रवास. हा सगळा प्रवास होत असताना तुम्हाला एक सुंदर संधी मिळाली बॉलिवूडमध्ये गाणं गाण्याची. येस. आणि तेही विद्या बालनसारख्या चित्रित झालेलं गाणं. तर तो प्रसंग, ती भावना, ते कसं होतं, काय होतं? नाही म्हणजे कसं होतं ना, तो काळच असा होता ना की म्हणजे सुरुवात जे मी सांगते ते तर होती जबरदस्त. पुन्हा मी विनर झाले. त्याच्यानंतर मग ज्या मला संधी ज्या पद्धतीने येत होत्या ना, म्हणजे मला अजूनही काही लोकांचा अनुभव ऐकताना असं कळतं की ती लोक सीडीज घेऊन जातात, आमचा आवाज ऐका किंवा आम्हाला लक्षात ठेवा, भेटणं असतं. तसं मला काहीच करावं लागलं नाही सुदैवाने. कारण सारेगामाच्या माध्यमातनं, सारेगामपच्या माध्यमातनं घराघरात आवाज पोहोचला होता, माहीत झाला होता आवाज. तर सगळे असे उत्सुकच होते की हिच्याकडनं गाऊन घ्यायचंय असं. तर मी मी सुरू पण झाली माझी कारकीर्द, म्हणजे जी म्हणतो आपण, ती झपाझप जी मी गात होते त्यावेळेला. मला अनुभव नव्हता रेकॉर्डिंग काय असतं कसं असतं, पण मी ना माईकला कसं सामोरं जायचं, अजूनही त्या टेक्निक्स कदाचित मला माहित पण नसतील, जे मी आता पाहते किंवा इतर लोक जे बोलतात त्या टेक्निक्स बद्दल की असं असतं, मग किती लांब. मी नाही या गोष्टी करत, पण तरी पण मी गातीये. कदाचित ते मला उपजत असेल माझ्याकडे काही गोष्टी. तर मी अशी सामोरी गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींना. आणि जे काही गायले त्याचं कौतुकच झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळातच मी ते दुर्गा म्हणतात मला संधी आली. आणि त्यामध्ये मी गोंधळ गायले एक, आणि एक लावणी प्रीतीच्या झुल्यात झुलवा, जे खूप पॉप्युलर गाणं आहे आजही. म्हणजे लोक त्याच्यावर डान्स वगैरे करतात. आणि तो गोंधळ, त्यासाठी मला स्टेट अवॉर्ड मिळालं त्याच वर्षी. म्हणजे हे म्हणजे मला सांगायचंय की हे सगळंच अनपेक्षित होतं माझ्यासाठी. मी फक्त सामोरी जात होते, बस. माझ्या हातात दुसरं काही नव्हतं. मी फक्त आलेल्या संधीला सामोरं जायचं, त्याचं सोनं करायचं, हे माझं ठरलेलं असायचं. आणि प्रत्येक गाणं माझं पहिलं गाणं आहे असंच मी आजपर्यंत सामान्य. आताही माझ्या पोटात गोळा येतो, मी उभी राहिली तरी मला कसं होईल, काय होईल, मी कसं 100% द्यायला पाहिजे, हेच माझ्या डोक्यात असतं. मी असं नाही येत माझे की मी इतकी गाणी आता मला खूप नाही होत, असं नाही होत की आपण खूप आता तयार आहे वगैरे, अशी भावना कधीच येऊ शकत नाही, येऊ पण नाही. प्रत्येक वेळेस चांगलं होतंय. तर ते होण्यासाठी बरोबर आहे, तेव्हाच तर ते छान येईल. म्हणजे किंवा त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करतोय की नाही ह्याचं दडपण एक असतं, कारण समोर 1000 लोक बसलेली असतात.
दिग्दर्शक असतो, लिरिक्स लिहिणारा असतो, निर्माते असतात. मग प्रत्येकाच्या गोष्टी सांभाळून ते गाणं करावं लागतं, की त्याला हे हवंय, त्याला ते हवंय, त्याला ते हवंय. मग ते आपल्याला द्यावं लागतं तिथे. बरोबर. ह्या गोष्टी मला माहित नव्हत्या ना, पण मी गेले त्या वेळेला सामोरे आणि अशाच पद्धतीने जाता जाता अचानक मला ती एक दिवस तो कॉल आला त्यांच्याकडनं. मापुसकर जे फिल्मचे डिरेक्टर आहे, त्यांच्या लहान भावाने मला कॉल केला होता. आणि ते मला असं म्हणाले की त्यांनी सुरुवातच अशी केली की तू ऐकलं असशील ना बॅनर्स आहे, मुन्नाबाई MBBS वगैरे बॅनर्सची नावं सांगितली, म्हणजे चित्रपटांची नावं सांगितली. हो, कोण नाही ओळखत, सगळे परिचित आहे एवढं. हा, तर त्यांचाच एक आगामी चित्रपट येतो, त्यासाठी तुला गायचंय आणि लावणीच आहे, थोडा मराठी टच आहे त्याला. तुझं आम्ही लल्लाटी भंडार वगैरे ऐकलेलं आहे असं, तर तू येशील का? तर म्हणलं हो, का नाही येणार. आणि मी लगेचच जे सांगितलेल्या दिवशी आम्ही ते भेटलो. मापुसकरांच्याच स्टुडिओ होता तो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे भेटलो. तिथे त्या दिवशी विधू विनोद चोप्रा आणि ती मंडळी पण होती. आता मला काही कसं आहे, मीच नवीन आहे, मला इतकं म्हणजे माहितीच नाहीत लोक की अच्छा, म्हणजे असं तोंड ओळख पण नाही ना, म्हणजे असं फक्त ऐकून असं. तर मग त्यांनी तेव्हा कौतुक केलं, बहुत अच्छा आहे वगैरे, उर्मिला बहुत अच्छा आहे वगैरे, असं ऐकून ते गेले. म्हणजे त्यांना खूप आवडलं. त्यानंतर पुन्हा एकंदर 3दा वगैरे मला बोलवलं पुन्हा ते गाणं गाण्यासाठी. एकदा प्रीतम होते स्वतः, गुरु ठाकूर होते, त्याच्यानंतर आणखीन एकदा गायले मी. म्हणजे मध्ये असा बराच काळ जात होता, म्हणजे त्या दरम्यान इतर लोकांकडनं सुद्धा ते गाणं गाऊन बघितलं जातं. अच्छा, हे मला नंतर कळालं. अच्छा, पण तरी देखील एवढं फिरून ते गाणं पुन्हा माझ्याकडेच येणं ही भाग्याची गोष्ट आहे. खरंच, की म्हणजे त्याच्यातले गुरु ठाकूर नंतर मला म्हणाले, त्यातले तुझे जे नाटक 13 वगैरे जे गायली ना, ते त्यांना खूप आवडलं. म्हणजे तो जो एक टच आहे, ती टोनल क्वालिटी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या महत्वाच्या, की ते गाणं मला मिळालं आणि ते माझ्याकडे आलं ते गाणं. पुढे मग नंतर ते शूटसाठी जेव्हा गेलं गाणं, मग तेव्हा मग पुन्हा त्यांचे फोन येत होते प्रोडक्शन हाऊस मधनं, की खूप कौतुक होतंय तुझं. जेव्हा जेव्हा ते गाणं लागतंय शूटसाठी, तेव्हा तेव्हा सगळे विचारतायत. विद्या बालनने सुद्धा विचारलं, कोण आहे लडकी, किसकी आवाज आहे, असं. तर मग छान आहे ना, म्हणजे आपण इतके, म्हणजे आता आपला तसा काही संबंध येणार आहे किंवा काय, पण ते हे एक माध्यम आहे गाणं. माझ्या बाबतीत ते कायमच, म्हणजे अगदी लहानपणापासून गाणं ही अशी गोष्ट आहे की तिने मला पुढे आणलंय. नाहीतर माझा स्वभाव एकदम बुजरा, असं नकोच मला कोणी बघायला, अशी मी शाळेत पण त्याची की नको मला शिक्षकांनी बघायलाच नको. पण ते गाणं ही अशी गोष्ट होती ना की वेळोवेळी मला पुढे आणलेलं आहे त्या गोष्टीने. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट याच्यात तर मी होतेच. पुढे जाऊन पण वाङ्मय मंडळ, अशा विविध ठिकाणी म्हणजे शिक्षक मंडळींचा पण मला खूप सपोर्ट राहिलेला आहे. कारण त्यांच्या मी जास्त जवळ होती, की प्राध्यापिका होत्या कॉलेजमध्ये, शीतल पावसकर. त्यांनी पण काय हिच्या आवाजाची ना जात वेगळी आहे, हे ऐकणं हे वेगळं नवीन होतं माझ्यासाठी. मग तशी गाणी मला सांगणं किंवा तशी गाणी करून, उर्मी तू ना गाण्याचा क्लास लाव, तुझ्याकडे ना छान आहे, तू अजून चांगलं करशील, हे सांगणं. सगळे शिक्षक मंडळी सांगायची हिला गाण्याचा क्लास लावायला. मला माहितीच नाही ना काय असतं. पुढे जाऊन जेव्हा शिकायला लागले तेव्हा खूप फरक पडला. म्हणजे आपला स्वर आपल्याला कळाला, आणि ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपल्यात आत्मविश्वास नाही येऊ शकत. आणि ते मला गुरूंकडनं मिळालं, आणि त्यांनी तो आत्मविश्वास जो काही पेरला माझ्यात, की खणखणीत आवाज आहे किंवा काय तुझ्या आवाजाचा पोत आहे किंवा तुझा सा कुठला आहे, हे सगळं, किंवा गाणं म्हणजे काय नेमकं खरं गाणं, ते मला त्यांच्या पुढे बसून जे मी शिकले त्याच्यात मला त्याची अनुभूती आली. आणि आजही म्हणजे गाण्याला सामोरं जाताना दुसरं काय असतं, म्हणजे तेच आहे, तुम्ही कुठल्याही गाण्यासाठी तुम्ही तयार पाहिजे. हे जे आहे ते आपल्याला गुरूंकडनंच मिळतं, ती तयारी अशी. म्हणजे मनाची ही वेगळी असते, पण शेवटी आवाजाची किंवा गाण्याची मी सामोरी जाते. मला ते जमलं पाहिजे, मी त्यासाठी काय केलं पाहिजे, हा शेवटी आपला अभ्यास असतो. अगदी, तो आपल्याला करावाच लागतो, त्याला पर्याय नाही. मग तुम्ही कुठल्याही संधी येऊ द्या, मी तर तयार असते. आणि मला असं अनेक संधींना सामोरं अजूनही खूप इच्छा आहे. म्हणजे खूप छान छान संधी येऊ देत आणि छान छान संधींना मला सामोरं जायचंय. आजपर्यंत तर आलेच मी, त्यानंतर सुद्धा मी मराठीत पण किती छान छान संधींना मी सामोरे गेले. तर ही मला खूप मस्त वाटते. बॉलिवूडचं गाणं ऐकायला आवडेल आम्हाला.
मी ते विद्याबालनला टॅग करेल. ओके. विद्याबालन एकदा आम्हाला भेटल्या पण मध्ये, आम्ही पुण्यालाच मी कार्यक्रमाला जात होते तेव्हा ती मॅगडी मध्ये आम्ही थांबलो होतो त्यावेळेला ती भेटली. हो अच्छा, असं त्यांना अर्थात तितकं लक्षात राहणं पण आपल्यासाठी ते मोठी गोष्ट असते, त्यांच्यासाठी ती तितकी नसेल पण आपल्यासाठी असते. अगदीच. मेरे मर्द का मिजाज भारी, वादा करके है नया फेरारी, देखे है पुरा कुलीवर, आता थोडा तो भाव मला खाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हा मला जाऊ दे. बस छान. गाणं गायला लागल्यावर काय होतं नेमकं? वीज तळपल्यासारखे म्हणजे एकदा आनंद नाडकर्णी आहेत, त्यांनी मुलाखत घेतली आहे माझी. ते पण त्यांना पण ते म्हणजे मला ना आता हळूहळू जाणवायला लागले की तुम्ही बोलत असताना तुम्ही वेगळ्या असता आणि तुम्ही गायला लागले ना की तुम्ही वेगळ्या होता म्हणे. तर काहीतरी घडता म्हणे त्या दरम्यान, ते काहीतरी परिस्पर्श आहे म्हणे तो काहीतरी. सेम माझंही तेच मत आहे. माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या सुरेल प्रवासामध्ये उर्मिला कुमारी सौ झाली. तुमच्या ह्यांची किती साथ असते या तुमच्या गाण्याच्या प्रवासामध्ये? खूप आहे. सगळ्यांना माहितीच आहे माझं अरेंज मॅरेज. आडनाव मोरे. बरं. निषाद मोरे. खरं तर आमचं अरेंज मॅरेज आहे, म्हणजे विवाह मंडळातनं सुचवून असं आमचं लग्न झालेलं आहे. आणि अर्थात अरेंज मॅरेज असल्यामुळे मला ती हे होती, संधी होती की मी त्यांना त्या गोष्टी बोलू शकले. की म्हणजे माझं म्हणणं एवढंच होतं की बघ मी आता इथपर्यंत हे सगळं मी अचीव्ह केलेलं आहे, मी माझं एक स्थान मी निर्माण केलेलं आहे. आता मला असा जोडीदार हवाय जो ह्या प्रवासात माझ्या बरोबर असेल, मला साथ करेल. बाकी माझी काही कुठली अपेक्षा नसणार आहे. मी मिळवलेलं आहे, मी उभी आहे माझ्या पायावर. ती मला आता काय हवी तर तुझी साथ हवी आहे आणि जी तू देशील ही अपेक्षा आहे माझी. हे माझं सुरुवातीला सांगणं होतं आणि त्याला त्याने ऍग्री केलं. तर कारण त्यांच्या घरातूनच ते इतकं असं आलं की खूप आम्हाला गाणं तर आहेच, खूप आवडतं वगैरे. किंवा तो स्वतः ना गाणं शिकलेला आहे. अरे वा. लहानपणी. आणि हे लग्न जमण्याचं जो मेन दुवा होता ना तो म्हणजे त्याचे जे तो त्यांच्याकडनं शिकला, जे त्याचे आजोबा होते पंडित अडसूळ, त्यांचा संदर्भ मी युनिव्हर्सिटीमध्ये अच्युत ठाकूरांकडे जेव्हा मी शिकत होते तेव्हा त्यांचा संदर्भ होता की ते सुद्धा त्यांच्याकडे गाणं शिकले होते आधी. ठाकूर सर त्यांच्याकडे राहायचे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला. सो हे स्थळ आल्यानंतर मी त्यांच्याशी पण बोलले की सर असं असं स्थळ आहे आणि असं. तर त्यांनी पण म्हणले की नाही तू कर व्यवस्थित चौकशी, कारण त्यांनाही खूप वर्ष झाली होती. तर तो मुलगा तेव्हा खूपच लहान होता वगैरे. आता मला काही त्याच तशी कल्पना नाही वगैरे. तर तुम्ही सगळं करा. काही गोष्टी ना कशाच आपल्या नशिबावर सोडून द्याव्या लागतात आपल्याला, की जे आपल्या नशिबात घडणार असेल तेच घडतं. अगदी. तर त्याच्याशी माझी म्हणजे होणारच होतं ते नातं. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आवडीनिवडी खूप आमच्या साम्य आहे खूप, आणि स्वभाव पण खूप चांगला आहे त्याचा. ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या पाहिल्या. मी हे नाही पाहिलं तो फायनान्शियली किती छान आहे किंवा त्याच्याकडे काय आहे काय मी ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिल्या. मी माणूस पाहिला जो मला साथ करेल पुढपर्यंत, आणि ते फार महत्वाचं आहे. मग पुढे जाऊन नंतर कुणी असं हे केलं कंटाळाच येतोय किंवा काय तू जातेस नाही का, कार्यक्रमाच्या दरम्यान आम्हाला जावं लागतं, अचानक कुठलं संधी येते. जेव्हा मी संसारात असून सुद्धा मला जर त्या संधीला जर जायचं असेल सामोरं तर मला अर्थात ह्या सगळ्यांची साथ पाहिजे ना. मग अशा वेळेला तो खूप उत्तम साथीदार आहे. असं मी सांगेन की निषादची खरंच खूप चांगली साथ आहे मला, आणि अजूनपर्यंत त्यांनी खूप चांगला सपोर्ट. उलट मला तो खूप अनेक अशा गोष्टी म्हणजे जे माझ्याकडे नाहीये ना, म्हणजे मी खूप असं टेक्नॉलॉजी किंवा ह्या सगळ्यांना पासून खूप लांब आहे. मला त्याचं इतकं ज्ञान नाहीये. मी सोशल मीडियावर पण मी आत्ता सक्रिय असेल, म्हणजे लग्नानंतरच खरं तर मी सगळं मोबाईलवर पण मला आवडायचं नाही ते फेसबुक बघणं किंवा हे सगळ्या गोष्टी मला नव्हते मी याच्यात कशातच. मी खूप उशिरा ह्या सगळ्या गोष्टी करायला, आणि ते त्याच्यामुळे झालंय ते की त्याने ते असं की नाही ह्याच्यात पण तू करू शकते. म्हणजे ते असं ना खेळीमेळीच्या वातावरणात फ्रेंडशिप
असं अशा ह्याच्यातच त्याने मला त्या सगळ्या गोष्टी हे करून घेतल्यात आणि मग म्हणून मला मी शिकले त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी आता खूप चांगलं करू शकते वगैरे हे सगळं कदाचित त्याच्यामुळेच असेल ना, की त्याने म्हणजे असं म्हणजे चांगला पार्टनर कोण की जो मस्करी नाही करत आपली, किंवा तुला हे येत नाही, अरे तू तर इतकी मोठी सेलिब्रिटी, तुला ह्या सगळ्या गोष्टी माहित नाही, तुला हे नाही माहिती वगैरे, असं त्यांनी कधी केलं नाही. त्यांनी कायम मला प्रोत्साहनच दिलेलं आहे. खूप छान. लेकीला शिकवता का गाणं? नाही तिला शिकवत नाही, म्हणजे थोडस ना माझ्यासारखंच आहे तिचं. म्हणजे कसं होतं बघा, आता माझ्या वेळेचा काळ खूप वेगळा होता. म्हणजे आई वडिलांचं एवढं लक्ष पण नसायचं की मुलांकडे काय कलागुण आहे, आई वडिलांना त्याचं काही म्हणजे एवढं नसायचं. म्हणजे मी अशा वातावरणात मोठी झालेली आहे की काय काय येतं. मग कारण मला ड्रॉइंग माझं खूप चांगलं होतं, मला गाणं पण छान मी म्हणायचे, जे मला डान्स खूप आवडायचा. मी डान्समध्ये प्रत्येक वेळी असायचे. म्हणजे 7वी पर्यंत वगैरे तर मी डान्सच आवडायचा मला, असं पण होतं. पुन्हा मला पुढे मी जाऊन MA का करू शकले, कारण मला मराठी, मला ते खूप आवडायचं, सूत्रसंचालन वगैरे अशा सगळ्या गोष्टी. हे पण होतं. ऍक्टिंग मला खूप आवडायचं, मी खूप असं त्याच्यामध्ये पण सहभागी असायचे. तर हे सगळे गुण अलंकृतामध्ये आलेले. अच्छा. उपजत म्हणतो ना आपण, ते तसं आहे. ती जे जे करत असते, माझं तिच्याकडे लक्ष असतं फक्त. ती अतिशय छान गाते. म्हणजे जर मी म्हणायला गेलं ना, तर तिचा ना व्हॉइस टोन, व्हॉइस क्वालिटी जी आहे ना, ती खूप छान आहे. म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून मी सांगत नाहीये, पण शार्प आहे तिचा आवाज. आणि आता तिला 2nd प्राइज पण मिळालं. मी असंच खेळीमेळीत, म्हणजे मुलांना कसं आहे की त्यांना नाही आवडत जबरदस्ती म्हणग असं नाही आवडत त्यांना, ते एकदम असं साखरेत असं गोळून त्यांना हे करून घ्यावं लागतं. असंच म्हण असं एक गाणं तिचं मी बसवून घेते, असंच रोजच्या रुटीन मध्ये कसं तिला थोडं 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 करता येईल अशा पद्धतीने मी तिचं ते करून घेते. म्हणजे लादणं हा प्रकार नसावा. म्हणजे अजून, कारण काय आत्ताच ना हे जगच खूप वेगळं आहे, फास्ट आहे. ती लोक टीव्हीवर पण इतक्या काय काय गोष्टी बघत असतात, आकलन खूपच काहीच्या काही असतं त्यांचं. म्हणजे आपण त्याला हे पण नाही करू शकत कम्पीट. पण तिचं ते इंग्लिशच असेल, ती गाणी असतील, तिचे तोंडपाठ आहेत, किंवा ती ते नकळतपणे म्हणते. तर हे छान आहे ना जे चाललंय ते. जेव्हा ती वेळ येईल की तिला वाटते की मी हे मला आवडतंय, ऍक्टिंग तिचं खूप चांगलं आहे, ती पण ड्रॉइंग इतकं सुंदर काढते आता, तर हे मस्त आहे ना. म्हणजे मग काय, म्हणजे काय असतं शेवटी संस्कार काय असे असं नाही ना, ते आपल्या रोजच्या आयुष्यातलं जगणंच असायला पाहिजे, तेव्हा ते आपोआप घडणार ते छान. आता तुम्ही बोलता बोलता म्हणा शिवण क्लास पण शिकलात. शिवण क्लास असं मध्येच कसं काय आणि काय केलं त्या काळात? असंच आवड म्हणून, मला ती आवडच होती की काहीतरी शिकायचं. अशा अनेक गोष्टी केलेल्या, म्हणजे टायपिंग, कम्प्युटर, म्हणजे आपलं जे जे आपल्याला शिकता येईल ते शिकायचं. तसंच तो शिवण क्लास पण एकदा लावला होता. होतीच मला आवड. तर तेव्हा नाही का लहान मुलांचे कपडे आधी आपण शिवायला असतात सुरुवातीला, तेव्हा मी छोटा फ्रॉक शिवून ठेवला होता. मी म्हणायचे की माझी मुलगी होईल तेव्हा मी तिला घालेन तो. आणि हे तुम्हाला फोटो आला पण ते झालं. ते तिने तो फ्रॉक घातलेला, तो फोटो पण आहे, मी तुम्हाला दाखवेन. तो फ्रॉक तिला झाला 2 वर्षाची असताना, आणि तिचा छान फोटो पण काढला. म्हणजे ही किती छान गोष्ट आहे ना, की आपण आधी केलेले, म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने शिवलेल्या गोष्ट तिने घातली. अजूनही म्हणजे ते मला आवडतं. तिच्या भाऊलीसाठी आता मी छोटे छोटे कपडे शिवते, तिला पण ते खूप आवडतं मस्त. किंवा भातुकली, तुम्हाला खोटं वाटेल, मी चाळीत असताना मी म्हटलं माझं बालपण गेलेलं, तर लहान लहान मुलांमध्येच मी खेळलेली आहे. मला माझ्या वयाची मैत्रीण कधीच नव्हती. तर ते भांडी भातुकली जे म्हणतो आपण, ते मी 11वी पर्यंत खेळलेली आहे. खोटं वाटेल लोकांना, पण मला फार आवडायचं म्हणजे भातुकली खेळायला. आणि तेव्हा माझ्याशी सगळी भातुकली, भावली असं सगळं, मी जेव्हा बदलापूरला शिफ्ट झालो तेव्हा मी सगळं त्या लहान मुलींना देऊन टाकलं तिकडे. पण मग नंतर इकडे आल्यानंतर, इकडे ना माघी गणेशोत्सव असताना जत्रा असते फार मोठी दरवर्षी. मग तिथे पण ते आकर्षण जात नाही ना, मग ती 4 भांडी दर जत्रेला अशी घेऊन मी ठेवायची. माझी मुलगी खेळेल, खरोखर ते आज खेळते, तिच्याकडे आहेत ती. हे मला असं मस्त वाटतं की हे कुठेतरी नाही असं ते घडणार बघितलं तसं झालं. असं मुली फार आवडायच्या, तर मुलगीच आहे आणि ती ते सगळं करते. किती छान आठवण आहे नाही? छान छान छान. उर्मिला, तुमचा एक अल्बम पण आला होता असं ऐकलं होतं मी, त्याबद्दल मला जास्त माहित नाही, काय सांगाल त्याबद्दल?
अल्बम असावा स्वतंत्र, असं प्रत्येक गायकाचं एक हो, स्वप्न हो. असतं की आपला एक स्वतंत्र अल्बम असावा, कारण तो काळ पण तेव्हा तसा होता. आता युट्यूब आल्यामुळे हा. एक गाणं करतात आणि युट्यूबवर अपलोड करतात, तसं नव्हतं ते. ते अशी एक वाटत होतं की अल्बम असावा पण आणि छान माणसांबरोबर तो असावा, असं एक होतं स्वप्न. तर त्याची पूर्तता व्हायच्या आधी माझ्यासमोर एक यशवंतराव चव्हाण चित्रपटासारखी संधी आली आणि मला आनंद मोडकांकडनं बोलावणं आलं. बरं. आनंद मोडक एवढे मोठे संगीतकार, म्हणजे मला इतकी त्यांची गाणी आवडायची. खरं तर मला तेव्हा माहित पण नव्हतं गीतकार, संगीतकार अशा पद्धतीने मी कधीच गाणी ऐकली नाही. फक्त गाणं आवडतं एवढंच हा. होतं ना अभ्यास. नंतर तो सारेगमपमुळे तो बदल झाला की मग मी पाहायला लागले गीतकार कोण आहे, संगीतकार कोण आहे, कसं असतं, काय असतं. तर आनंद मोडकांची गाणी खूप आवडायची. मग त्यांनी जेव्हा मला ह्या चित्रपटासाठी बोलवलं, तर मला असं कळलं की जब्बार पटेल तो चित्रपट दिग्दर्शित करतायत. हो. मग तर आणखीनच आनंद मोडकांकडनं ती गाण्याची संधी आली. तर त्यांनी मला रिहर्सलसाठी आधी बोलवलं. हे विशेष होतं. इतर आणि श्रीधर फडकेंकडे मी एकदा गायले होते. त्यांनी सुद्धा मला रिहर्सलसाठी आधी बोलवलं. तेव्हाही माझी आई माझ्या बरोबर आली होती. आणि इथेही पुण्यात आम्ही जेव्हा रिहर्सलसाठी गेलो तेव्हाही माझी आई माझ्या बरोबर होती. तर त्यांची जी ट्रीटमेंट होती इतकी छान, त्यांचं वागणं, बोलणं आणि अखंड बडबड, जी तो जो त्यांचा स्वभाव होता, मला वाटतं ना खूप आशीर्वाद आहेत मला त्या, अशी माणसांचा सहवास मला लाभलेला आहे. तर ते रिहर्सललाच ते खूप कौतुक करत होते. त्यांनी ना सारेगम, मी म्हणाले तुम्हाला पहिल्याच गाण्याला त्यांनी हो. एवढं कौतुक केलं होतं. फायनल होती तेव्हा सुद्धा ते भेटायला आले होते खास. म्हणजे त्यांना आवडत होता. ते ना खूप हे होते, म्हणजे चाहते असतात ना, म्हणजे ते एक, असं की एक अमुक काही आवाज आवडतात, त्याचे ते शौकीन होते. म्हणजे त्यांना ते असं वेगवेगळ्या पद्धतीच्या आवाजांची त्यांना खूप आवड होती, बरं. असं मला साधारण वाटतं. त्याच्यामुळे त्यांना खूप माझा आवाज, माझी टोनल क्वालिटी खूप आवडायची. तर म्हणूनच तर इतक्या लवकर माझ्यासारख्या गायिकेकडनं त्यांनी त्या चित्रपटासाठी मला बोलवलं. आणि त्या रेकॉर्डिंगचा अनुभव पण खूप छान आहे. म्हणजे जेव्हा जब्बार पटेल तिथे रेकॉर्डिंगसाठी आले त्या स्टुडिओत, तेव्हा त्यांनी माझी ओळख माहिती कशी करून दिली की, आणि ही बघा ही आहे आत्ताची आघाडीची काय आयटम सॉंग्स, लावणी, या सगळ्यांची राणी, क्वीन अशी आहे ही उर्मिला धनगर. मला असं म्हणजे की बापरे, म्हणजे एवढे मोठे संगीतकार आणि ते माझी, म्हणजेच काय की तोपर्यंत माझी गाणी इतकी पॉप्युलर आणि खूप गाजत होती गाणी, म्हणजे ती तशा पद्धतीची गाणी येत होती, म्हणून त्यांनी माझी तशी ओळख करून दिली. पण मी म्हटलं तसं प्रत्येक गाणं हे नवीन असतं, त्याला सामोरं जाणं वेगळं असतं. सो मी त्या गाण्यांकडे मी तसं पाहत होते की मला काय गायचंय इथे. आता जैत्र जैत पासून आपण ते माहितीत आपल्याला परिचित आहेत. तर ह्यांच्याकडे गाणं मिळणं म्हणजे किती सौभाग्य की त्यांच्या चित्रपटात आपण गाणार आहोत. ती सगळ्या ओव्या इतक्या सुंदर झालेल्या. नाधो महानोर सारखे कवी लाभले होते त्या प्रोजेक्टसाठी आणि त्यांनी लिहिलेल्या होत्या काही गाणी जी मी गायले. आणि त्यामुळे ना मला या दोन व्यक्तींचा ना खूप असा जवळून सहवास मिळाला. माझं धाडस होत नव्हतं की कसं बोलू, पण मी ना हिंमत केली. मी आनंद मोडक सरांशी खूप बोलायचे फोनवरती, म्हणजे ते खूप बोलायचे, कारण ते खूप काय सांगत असायचे, अनुभव असं किंवा गाण्यांच्या दरम्यान आमच्या खूप चर्चा व्हायच्या. तर मग तेव्हा मी एकदा असं बोलले की सर, माझी ना अशी खूप इच्छा आहे, माझा सोलो अल्बम मला करायचा आहे, तर करूया का, आपण करू शकतो का. त्यांनी खूपच छान माझं स्वागत केलं. अरे मस्त, करू आपण. महानोरांना मी सांगतो तुझ्यासाठी गाणी लिहायला, एवढं आता अजून काय पाहिजे माझ्यासारख्या व्यक्तीला, की महानोर माझ्यासाठी गाणी लिहितील आणि ते माझ्यासाठी, आनंद सर माझ्यासाठी म्युझिक करतील. अरेंजर पण आम्हाला इतके छान, नरेंद्र भिडेंसारखे अरेंजर मला त्या अल्बमसाठी लाभले. तर मला असं वाटतं ना, या 3 व्यक्तींचा आशीर्वाद मला तो मिळालेला आहे. गंध मातीचा असं त्या अल्बमचं नाव आम्ही केलं सिलेक्ट. आणि त्याचा जो उद्घाटन सोहळा जो असतो तोही इतक्या थाटामाटात आम्ही सावरकर नाट्यगृहात पार पाडला दादरमध्ये. तोही खूप छान. त्या उद्घाटनाच्या प्रसंगाला अशोक पत्की, यशवंत देव, अमर हळदीपूर यांच्यासारखी दिग्गज मंडळी
त्या सोहळ्याला उपस्थित होती. किती भाग्य असेल, तुम्ही खूप विचार मोठं करा. मी भाग्य. स्वप्नात पण असा विचार केला नव्हतं की असं सगळं. आणि तो अल्बम पण इतका छान, म्हणजे मी काय त्याच्यासाठी असं हे माध्यम म्हणून पाहत नाही की किती लोकांपर्यंत पोहोचेल किंवा काय मला त्याच्यातनं प्रॉफिट मिळेल. मी हा उद्देश ठेवून केलंच नाही. ह्यांचा आशीर्वाद येतो मला खरं. की त्यांच्या सहवासात मी ती गाणी गायले आणि ती गाणी मला म्हणजे काहीच्या काही शिकवून गेलेत. म्हणजे त्याच्यात माझी अशी इच्छा होती की माझा जेव्हा पहिला अल्बम येईल तर मला एक बुद्धवंदना हवी आहे, त्याच्यामध्ये एक बाबासाहेबांचं गाणं हवंय, जे मला खूप पहिल्यापासून वाटायचं की चांगल्या व्यक्तींकडनं मला हवंय. आणि ते मला, माझं स्वप्न ह्या अल्बम थ्रू ते पूर्ण झालं की त्याच्यात मी ही 2 पण गाणी गायली. पुन्हा शेतकऱ्यांशी संबंधित अशी काही गाणी, महानूर असल्यामुळे अर्थातच ते सगळं निसर्गाशी कनेक्टेड अशी गाणी, गोंधळ एक आहे, त्याच्यामध्ये लावण्या आहेत 2, अशी परिपूर्ण एक 8 गाण्यांचा तो नवीन 8 गाणी आपल्यासाठी कोणीतरी लिहिणं. भरलं आभाळ या गाण्यासाठी मला सागरिका अवॉर्ड पण मिळालं त्या वर्षाला. तर इतकं छान ती आठवण आहे. भरलं आभाळ, भरलं आभाळ शिवारात, भरलं पीक पाणी, भरलं आभाळ शिवारात, भरलं पीक पाणी. पाखरांच्या चोची गातात नवी गाणी, पाखरांच्या चोची गातात नवी गाणी. भरलं आभाळ. खूप सुंदर. या गाण्यासाठी मिळाला मला सागरिका अवॉर्ड त्या वर्षीचा. ते त्यांचे आशीर्वाद होते. खूपच सुंदर आहे. हे गाणं कोणी लिहिलंय? महानूर. हो, वाव. सगळी गाणी ना, 8 गाणी मला त्यांनीच लिहिलेली आहेत. हो, 8 गाणी नवीन लिहिली त्यांनी माझ्यासाठी. किती मोठी गोष्ट त्यात आहे. गोंधळ पण आहे. त्यात गोंधळ कोणता? बाई मी जोगवा 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 मागते. आणि त्याच्यात त्यांनी असं ऍड केलं की माझ्या दुष्काळी शेती मातीला पाणी ग मागते. बाई मी जोगवा 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 मागते. मग ते कोरस आहे, अग पाणी दे गो आई माझी तुळजा भवानी आई. म्हणजे शेतकऱ्याचीच अर्थता आहे त्या गोंधळामध्ये की पाऊस पडू दे, पीक पाणी चांगलं येऊ दे. तर हे महानोरांपेक्षा कोणीच चांगलं नाही. एवढे छान, ते एवढी मोठी नावं आणि खरंच ग्रेट ग्रेट, मस्तच आहे. आणि एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला की प्रत्येक गायिकेला एक गायिका आवडती असते कोणतरी. तुमची आवडती गायिका कोण होती? म्हणजे माझं म्हणजे पहिलं प्रेम म्हणता येईल ते की आशा भोसलेत सुरुवातीपासून. म्हणजे ते म्हणजे तुम्हाला सांगू का, मी गाणं शिकायला जेव्हा सुरुवात केली माझ्या गुरूंकडे, तर मला सरांनी काय सांगितलं असेल की तू उर्मिला आशा भोसलेंची जेवढी गाणी आहेत ना तेवढी सगळी तू बसव. बरं. आशा भोसले या अशा गायिका आहेत, अशी युनिव्हर्सिटी आहे की तू प्रत्येक गाणं आव्हान आहे. अगदी अगदी. आणि तू जेव्हा ते गाणं बसवशील ना, तुला तुझ्याच आवाजाच्या शक्यता कळतील की तुला हे अमुक गाता येतंय का, आपण कसं गातोय ते. शेवटी त्यांचं गाणं हे त्यांच्या पद्धतीने, पण जेव्हा आपण त्या व्यक्तीचं गाणं आपलं म्हणून जेव्हा आपण बसवतो, आपल्याला आपोआप कळतं आपल्या आवाजात किती कॅपॅसिटी आहे, आपण हे पेलू शकतोय की नाही. आणि हे आशाताईंच्या गाण्यांनी मला खूप खूप दिलेले आहे. म्हणजे मी अजूनही म्हणजे त्यांचं असं गाणं आहे की ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी तुम्हाला सांगू का, लोकांना नवल वाटेल की मी सारेगमप सारख्या स्पर्धेत तर गेले, पण माझी कुठलीच तयारी नव्हती. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त हिंदी गाणी ऐकायचे ना, म्हणजे तेच मला माहिती होतं, ती ते ऐकून बसवायचे किंवा एखाद दुसरी गाणी मी मराठी हे, पण मला अभ्यास नव्हता तेवढा. सारेगमप मुळे मी नवीन गाणी बसवली. मग ती मला 50 एक गाणी सांगितली होती त्यावेळेला तयार करायची. मग त्यात वेगवेगळे प्रकार, चित्रपट गीत आहेत, भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत, अभंग आहे, नाट्यगीत आहे, असं अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आम्ही त्यावेळेला तयार केली होती. मी सारेगमप मध्ये मी जेवढी गाणी गायली आहेत ना त्यातली 99% गाणी मी पहिल्यांदा म्हटलेली आहेत त्या मंचावर. हे खूप लोकांना माहिती नसेल. फक्त ठाकूर सरांचं मी एक पाना पाना तर दिसतो कान्हा हे गाणं गायले होते, ते मी शिकले होते त्यांच्याकडे, सो ते माहिती होतं मला. तर ते म्हटलं होतं मी आधी, ते स्टेजवर मी म्हणाले होते, ते माहितीच होतं. पण बाकी इतर गाणी मी सगळी पहिल्यांदा म्हणली आहेत. म्हणजे असं जे लोकांना वाटतं की लावणी म्हणजे ही पहिल्यापासून शोज काय असतात, काय प्रोफेशनल गाणं असते, मला माहितीच नव्हतं. मी कधीच गायले नव्हते, मी सगळं तिथे पहिल्यांदा गायले. आणि तरी सुद्धा ते इतकं लोकांना आवडलं, हे विशेष होतं. आता आपल्या कार्यक्रमाची किंवा आजच्या एपिसोडची सांगता एखाद्या सुंदर गाण्याने होऊन जाऊ देत.
दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी, ला 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 ला। दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी। खूप छान, खूप छान, खूप छान वाटलं उर्मिला. Thank तुम्ही एवढ्या व्यस्त वेळेतून आम्हाला वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. खरं तर मुलाखती वगैरे ह्या होतच असतात, पण तुम्हाला मी थोडं जास्त वेळ वाट पाहिली नाही, यासाठी मी नाही, दिलगिरी व्यक्त करते. नाही काय. पण मला खूप छान वाटलं आणि तुमच्या तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांशी कनेक्ट होता येतं आणि ती फार मोठी गोष्ट असते आमच्यासारख्या कलाकारांसाठी. मंडळी, मुलाखत आज तुम्हाला कशी वाटली, कोणतं गाणं आवडलं आणि आज मुलाखतीतला कोणता प्रसंग आवडला तेही कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.